रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. प्राध्यापक विठ्ठलराव कांगणे हे एक सडेतोड व्यक्तिमत्व आहे. एखाद्या विषयावर बाजू मांडताना परिपूर्ण अभ्यास करूनच ते कॅमेऱ्यासमोर येतात. आपल्या अवघत्या भाषाशैलीत एखाद्या प्रश्नाची समर्पक मांडणी करण्याचे कौशल्य त्यांना निसर्गतः प्राप्त आहे. प्राध्यापक विठ्ठल कांगणे हे परभणीचं भूषण आहेत. विविध क्षेत्रातील त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. देशासह महाराष्ट्रात गाजत असलेल्या मराठा आंदोलनाचा प्रश्न आणि आंदोलनात हिंसाचार घडविण्यासाठी काही घुसत असलेल्या प्रवृत्ती यापासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचे फायदे तोटेही सांगितले आहेत. त्यामुळे हे मार्मिक भाषण सर्वांना आवडेल असे आहे. ऐका तर मग हे आरक्षण प्रश्नाची अत्यंत मार्मिक करणारे प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचं संभाषण. नमस्कार. खूप दिवसाचं बोलायचंय, बोलताना लय वेळा विचार करावा लागते. त्याच्यात जराशी बाजू आपली कोणाच्या बाजून चांगली आली आणि जराशी कोणाची बाजू जराशी खालीवरी झाली की भारताची मेंटॅलिटी आहे भाऊ, लगेच बुडा लागायला सुरू आहे. लगेच ते डायलॉग घालते. कारण आपल्या इथे मेंटॅलिटीच आहे, नवरा मेला चालते पण सवतीच्या कपाळावर कुकू दिसू नाही, वांदेत ना आपल्या इथं. आणि म्हणून लक्षात घ्या की अलीकडं एक माणूस गोरगरिबाचं पोरग 2 एकर शेती विकून कुठंतरी गोरगरिबांच्या लेकरांच्या हक्कासाठी आपली लढाई चालू करते. पण ती लढाई करत असताना कुठल्या तरी आंदोलक हिंसक वळण त्याला मिळतं आणि कुठंतरी वाटतं बाबा की आपल्या स्वप्न, आपल्या संकल्पना, आपल्या इच्छा आकांक्षा कुठतरी धुळीस मिसळल्या जातात का. आणि म्हणून जरांगे पाटलांना दिलेला इशारा पहा. जरांगे पाटलांचं म्हणणं काय आहे की जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे असतील किंवा इतर कोणाचे मात्र जाळपोळ करू नका, राज्यात शांतता ठेवा, मी आरक्षणावर ठाम आहे, मला त्रास होईल असं वागू नका. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर या भारतात अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्या बी महात्मा पुरुषांनी, क्रांतिकारकांनी लोकांना एकत्र करण्याचा आणि आपल्या ध्येयाप्रती जागृत करण्याचा खराखुरा प्रयत्न केला. त्यानंतर हा प्रयत्न जरांगे पाटलांना जमलाय आणि म्हणून त्यांनी सांगितलं बाबा आपलं युद्ध शांततेत पुकारलेलं आहे, इथं कुठलाही गालबोट लागू नाही. नाहीतर तुम्हाला माहित असेल की यापूर्वी तुम्हाला माहित आहे की पाटीदार, याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे गुज्जर, याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे की बाबा जाट यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आणि तो लढा सरकारला दाबण्यात यश आलं. आपलंही तसं होऊ नाही. आपलं तसं झालं इतिहासात पुन्हा लोक एकत्र येणार नाहीत. म्हणून जोपर्यंत आंतरवेली सराटीवरून निर्णय येत नाही, ते जोपर्यंत गाईडलाईन करत नाहीत, तोपर्यंत मनानं बिनाकामी स्टंटबाजी करू नका. कळकळीची विनंती आहे. त्या माणसाचं 35 किलो वजन झालंय. पहिले 17 दिवस आणि आता 10 दिवस अन्नाचा कण पोटात नाही. आपण 3 टाइम टम जेवायलो है ना, आणि टम जेवून कुठंतरी वाटायला की आपल्यालाही मी कुठंतरी स्टंटबाजी करून रील्स पुरता तरी पुढे पुढे यावं, असं कृपया करू नका. त्या माणसाच्या इच्छा आकांक्षा विचार आचार वेगळे आहेत आणि ते अपेक्षित आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा ही घटना तुम्ही पाहिली, बीडला जाळपोळ करणारे 42 पैकी 14 संशयित बिगर मराठे. म्हणून पोरं लक्षात घ्या, परक्यातलं आपलं आणि आपल्यातलं परक वळखा. बिनाकामी समोर येतील, मधात आपल्याबद्दल घोषणा देतील, जय शिवराय म्हणतील, बिनाकामी दंगल घडवतील आणि आपल्या गोरगरिबांच्या लेकरावर केसेस होतील. 141 गुन्हे, 168 जणांना अटक झाली आहे. अटक झाली मग आरक्षण भेटलं बी तर नोकरीपासून आपण मुकणार आहे, कारण कॅरेक्टर सर्टिफिकेट निघणार आहे. म्हणून आपल्या लेकरांनी तरी जागा व्हायचंय. परक्यातलं कोण आपलंय खरं आपल्या बरोबर यालंय, त्याला आपल्या समाजाबद्दल तळमळ आहे का, आपल्या समाजाबद्दल खरं त्याच्या मनात जाणीव आहे का, ते आपण लक्षात घ्यायचंय. नाहीतर मग ही गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही दंगलीच्या उद्देशानं समाज किंवा इतर लोक आपल्या सोबत येतील, सोबत आल्याच्या नंतर जेव्हा दगड हातात घेसाल तेव्हा ह्या कलमा जरा अशा लक्षात घ्या. कलम 353, सरकारी कामात अडथळा आणणे. शासकीय कार्यालय चालू आहे, बाहेरून दगडफेक झाली, सरकारी कामात अडथळा आणला, त्यामुळे देखील तुम्हाला कारावास होऊ शकतो. कलम 427, तोडफोड करणे. तोडफोड करणे मग आपल्यात परक कोणतरी येईल, बिनाकामी दगड हलेल, त्याचं पाहून आपले लोक कॅमेऱ्यात येतील, आपले लेकर अटक होतील, आपले लेकर येणाऱ्या काळात नोकरीपासून मुक्ती. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट, तोडफोड करणे कायद्यानं गुन्हा आहे. कलम 147. 188, सरकारी आदेशाचं उल्लंघन करणे. ज्या ज्या ठिकाणी संचारबंदी लागू आहे, ज्या ज्या ठिकाणी लोकांनी एकत्र येऊ नये,
है ना, धिंगाणा करू नये असा आदेश लागू आहे, त्या ठिकाणी बिनाकामी एकत्र जमणं कायद्याच्या खिलाफ आहे, हे पण आपण लक्षात घ्यायचंय. कलम 109 गुन्ह्यास उत्तेजन देणे, कोणीतरी एक दगड फेकलाय त्याचं पाहून आपण बी फेकायचा, कोणतरी पेट्रोल टाकलाय आपण बी टाकायचे, आणि म्हणून याच्यावरून काय होईल, कॅमेऱ्यामध्ये आपण गुन्ह्यास उत्तेजन दिलं म्हणून 109 नावाच्या कलमा अंतर्गत तुम्हाला काय होते, अटक होऊ शकते. कलम 143 नुकसान घडून आणणं, सरकारी मालमत्ता ही स्वतःची मालमत्ता समजून तिची काळजी घेणं देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या देशाच्या प्रतिज्ञेमध्ये 1962 ला भारत आपला देश म्हणलो नाही आपण, कारण आपला म्हणल्यावर जबाबदारी झटकल्या जाते, पण माझा म्हणल्यावर जबाबदारी येते. घर माझं म्हणल्यावर आपण त्या घराची काळजी घेतो, पण बस स्टँड आपलं म्हणल्यावर आपण कुठेही थुकतो. कोणी थुकलं त्याला म्हणलं बी थुकू नको तर ते डायलॉग घालतंय, बस स्टँड काय दिया बापाचं आहे का, ही मेंटॅलिटी आपली आहे. आपल्या घरामध्ये बायको माझी म्हणतो आपण तिची काळजी घेतो, माय आपली म्हणतो म्हणून काळजी भावावर ढकलितो, तू सांभाळ नाही तर मी सांभाळ. वांदे आपले म्हणून आपल्या भारताला भारत माझा देश म्हणलो. कलम 153 आक्षेपार्ह म्हणजे बिनाकामी कोणीतरी काही बोलले, काहीतरी कुठला संदेश आहे जो समाजात तेढ निर्माण करणार आहे, आणि त्यामुळं समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाज समाजाच्या विरोधात उतरणार नाही, यासाठी आपण समाजात शांतता कशी प्रस्थापित राहील. आपला भारत स्वतंत्र करण्यामध्ये अनेकांना स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करावी लागली, भौतिक सुखाला एसीला टांगावं लागलं, अरे हसत हसत या देशासाठी मरावं लागलं. त्या भगतसिंगांना, सुखदेवांना, राजगुरांना, अनेक समाज सुधारक विचारवंतांना काय वाटलं असेल की हा देश आम्ही तुमच्या हातात द्यायलो. तो देश महत्वाची गोष्ट या गोष्टीसाठी नव्हता. म्हणून राष्ट्राची मालमत्ता ही स्वतः, राष्ट्राची संपत्ती ही स्वतःची संपत्ती समजून आपण प्रत्येकाने तिची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर कोणीतरी आपल्या समाजाचा लढा म्हणून परके येतील, हरामखोर फायदा घेतील, दगडधोंडे फेकतील, आणि त्यावरून आपले पोरं अटक होतील, आपल्या पोरावर केसेस पडतील, आपले पोरं नोकरीपासून वंचित राहतील. म्हणून इथं आपण जागरूक होणं काळाची गरज आहे. कारण या अगोदर हिंसक वळण लागलं, जाट एवढ्या दिवस आंदोलन चाललं, सरकारला ते दडपण्यात यश आलं, कारण होतं त्याला हिंसक वळण आणलं. म्हणून आपल्याला हिंसक वळण आणायचं नाहीये. जरांगे पाटील काय म्हणतात ते नीट लक्षात घ्या. त्या माणसाच्या पोटात अन्नाचा कण नाहीये, त्याचा आत्मा काय तळमळत असेल, त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल, है ना, त्याच्या मनातून कोणता आवाज येत असेल, मी समाजासाठी काय करायलो आणि समाज मला काय त्याचं रिफ्लेक्शन द्याले, ह्या प्रत्येक गोष्टी त्याच्या लक्षात येत. आणि म्हणून लक्षात घ्या, हे एक नवीन स्टंटबाजी आमदार राजीनामा सत्र. अनेकांनी आपल्या आमदारांना राजीनामा द्यावा म्हणून एकमेकाला फोन कॉल व्हायरल झाले, मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या आमदारांनी, ज्या सन्माननीय साहेबांनी राजीनामा दिला ती स्टंटबाजी आहे. का बाबा स्टंटबाजी आहे माहित आहे. 2024 जवळ आले, आता आपण राजीनामा दिला तर महत्वाची गोष्ट समाजाचं मत आपल्याला भेटल, पुन्हा मी आमदार होईल आणि 5 वर्ष तुमच्या बोकांडीवर बसायला तयार. अरे बाब्या, राजीनामा देत असताना कलम 299(1) यानुसार आमदारानं आपला राजीनामा कोणाकडं, स्वतःच्या सहीनिशी स्वतः त्या विधानसभेच्या अध्यक्षाला भेटून द्यावा. कळलं? तो देत असताना तो कोणत्या कारणामुळे राजीनामा द्यावा हे त्यानं त्याच्यात लिहू नाही. कोणत्या कारणामुळे तो राजीनामा देणार आहे हे त्यानं त्याच्यात लिहू नाही. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कारण मेन्शन करायचं नाही. त्याच्यानंतर राजीनामा देत असताना त्यानं फक्त 2 वळीत द्यावा. राजीनामा त्यानं देत असताना 2 वळीत. काय? एक त्याचं नाव आणि तो कोणत्या तारखेला राजीनामा देणार आहे ती तारीख. मग त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष काय करतात बबनराव, दुसऱ्या दिवशी सभागृहात अशी अधिसूचना काढतात, म्हणजे त्याचा राजीनामा मंजूर झाला. ही स्टंटबाजी, घोषणा बिसना 5 वर्ष काय करत होता तू? 5 वर्ष समाजाच्या काय याच्याबद्दल एकदा तू विधानसभेत बोलला नाही. 5 वर्ष तू लोकसभा दालनामध्ये, संसदेमध्ये का मराठा आरक्षणाबद्दल बोलला नाही. मग इथं आपल्या लक्षात घ्यायचं, अंध आणि चमचेगिरी करायची नाही. मेन गोष्ट आपल्याला ते लक्षात घ्यायची. अरे मला सांगा, 173 उमेदवार आपलेत, 173 आमदार आपलेत, यांच्या शैक्षणिक संस्था यांच्या आहेत, कॉलेज यांचे आहेत, शाळा यांचे आहेत, कळलं का, मंगल कार्यालय यांचे आहेत, अशी प्रत्येक सुविधा कारखाने यांचे आहेत. आणि मग एवढं यांचं असताना यांनी एवढ्या वर्ष 5 वर्षात असं कधी म्हणलं का रे का बाबा मराठ्यांच्या पोरांना आरक्षण नाही, चला शाळेमध्ये मराठ्यांच्या पोरांना फीस मध्ये 50% सूट. एक आमदार म्हणला दाखव, एक आमदार म्हणला 50% मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण नाही, चला 50% त्यांना सूट द्या. एक जण म्हणला मराठा समाज पहिलेच बाबा मागासलेला आहे, आता समाजाकडे सध्या वेळ वाईट आलेली आहे म्हणून गोरगरिबाच्या लेकराचं लग्न होत नाही, मह्या मंगल कार्यालयामध्ये लग्न तिचं फ्री म्हणला. एक आमदार म्हणला, एक खासदार म्हणला माझ्या शाळेमध्ये पहिलेच मराठा समाजाला आरक्षण नाही आणि त्यांची बाबा सध्याची जी काही परिस्थिती आहे ती हलाखीची झालेली आहे, म्हणून माझ्या शाळेमध्ये
ह्या लेकरांना मोफत प्रवेश म्हणला का? सहानुभूतीवर राजकारण होऊ द्यायचं नाही. आतापर्यंत तेच व्हायला, एखादा नेता मेला त्याचं पोरग पोरगी उभी राहिली की सहानुभूतीनं, नेता आहे त्याचं पोरग भैया साहेब, पोरगी ताई साहेब, त्याची बायको वहिनी साहेब, त्याचा भाऊ नाना साहेब, त्याचा नातू युवा नेतृत्व, आपलं पिंट्याची माय, पिंट्याची बहीण, पिंट्याची आजी. अरे भंगार धंदे बंद करा. ही स्टंडबाजी आपल्याला ओळखता आली पाहिजे. यांच्या शैक्षणिक संस्था, कॉलेज, यांचं महाविद्यालय, यांचे मंगल कार्यालय, यांनी समाजाच्या कुठं कामं आले? कोण समाजाला माफ केलं? म्हणले का या समाजाला आरक्षण नाही, चला या समाजाच्या लेकरांना फीस मध्ये 50% सूट करू. अरे एक म्हणलं नाही, प्रत्येक पैसा कमायच्या उद्देशानं होतं. आज त्याला माहिती आहे समाजाने आपल्या मागे पाठ फिरवली, गावागावात यायला बंदी मिळाली आणि काय केलं, काही जण 15-20 दिवस बढियापैकी मुंबई लिंजाव कर म्हणले. काय करायचे गावात जायची? उरपाट त्याला चान्स भेटला. अरे एवढ्या वेळेस तुम्ही विधानसभेत का बोलले नाही? एवढ्या वेळेस तुम्ही राज्य त्या लोकसभा दालनात का बोलले नाही? आता तुम्हाला समाज आठवला? तुम्हाला माहिती 2024 जवळ आहे. आता सहानुभूतीची लाटे, पटकन राजीनामा देऊन टाका. काय होत नाही, या मतदारसंघामध्ये मराठा समाज असते, त्याचं मतदान पडणार आहे. पुन्हा मी आमदार खासदार होणार असेल, पुन्हा तुमच्या बोकांडीवर बसायला तयारच आहे. पुन्हा तू कॉलेजवर कॉलेज निर्माण कर, पुन्हा तू मंगल कार्यालय बांध, पुन्हा महत्वाची गोष्ट एखादी शाळा घे. आपण बेजारच. एक म्हणला का आरक्षण नाही, काय ताण घेऊ नको, तू आपलाच आहे, 50% फीस भर, बाकीची राहू दे. एक जण म्हणला अरे पोरीच्या लग्नाचा प्रश्न आहे, काय ताण घेतो, आपलं मंगल कार्यालय फ्री मध्ये लग्न. म्हणलं कोणी नाही ना. मग आता तुम्हाला सहानुभूती यांच्याबद्दल वाटायली की नाही? तुम्ही डायलॉग घालले की माझ्या साहेबांना राजीनामा दिला. अरे केल्या साहेबांना राजीनामा दिला नाही, साहेबांना समाजाची दिशाभूल केली, समाजाची सहानुभूती जिंकण्यासाठी त्यांना राजीनामा दिलाय. पण आता जागृत व्हायचे. याच्या अगोदर आपल्या समाजासाठी जे काम आले नाही, याच्या अगोदर समाजाच्या हितासाठी जे काम आले नाही, 2024 ला त्याचा कार्यक्रम तुम्ही वाजवा ना. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून सांगितलं हे राजीनामा पण लक्षात घ्यायचं, कसा दिला जातो. हा तिकडे पहा, आत्महत्या. आणि आत्महत्या करणाऱ्या तमाम युवकांना कळकळीची विनंती आहे. अरे सळसळत्या तप्त अशा लोखंडाच्या सळ्या संभाजी महाराजांच्या समोर होत्या, तरी स्वाभिमानानं डोळे त्या औरंग्याच्या समोर उभे केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आहे, छावा आहे. वय 9-15 वर्ष असताना ती ह्या दरबारात आलो होतो आग्र्याला, तेव्हा बापानं सांगितलं होतं स्वाभिमानाची आग सदैव हृदयात तेवत ठेवायची, मात्र झुकायचं नाहीये. अरे मग त्यांनी विचार केला का आत्महत्या करायचा? है ना, विचार केला का? 1659 ला एक दलिंदर आपल्या देशात, आपल्या राज्यावर तुटून पडण्यासाठी आलं होतं. समोर 2 हात करताना वेळ प्रसंगी मरण पत्करावं लागल, पण चला लढून पाहू, कारण इतिहास लढणाराचा आहे, मरणारांचा नाही. आणि म्हणून स्वाभिमानाची आग पहिल्यांदा त्या ठिकाणी 1659 ला अफजल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना दाखवून दिलं की युद्ध हे युक्तीनं लढायचं असतं. अरे त्याला मरणे हा पर्याय नाही. तू मेल्यावर काय होणार आहे दतुरा? काल परवा त्या ठिकाणी रिसोड मध्ये एका पोरीनं काय केलंय, अरे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये सांगितलं की रिसोडच्या बाजारात जायचंय, माझ्या बहिणीला मला कपडे आणायचे. आज तो बाप सोडून गेला, घर उघड्यावर पडलं. तू जाणार आहे, लोक तुला विसरणार आहेत. अण्णासाहेब पाटील मराठा आरक्षणासाठी गेले, आज आपल्या लक्षात आहेत, पण व्यथा तीच आहे. काकासाहेब शिंदे, काही दिवसांनी लोक आपल्याला विसरणार आहेत. म्हणून मरणे हा पर्याय नाही, इतिहास हा लढणारांचा असतो. आणि लढणाराची आग छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव आपल्या डोक्यामध्ये, सदैव आपल्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलाय. संभाजी महाराज तसे गेले नाही, विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला नाही, कळलं का? मरण्याचा प्रयत्न केला, लढू. आणि लढता लढता महत्वाची गोष्ट, स्वाभिमानानं मरू, ही आग छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या रक्तात निर्माण केली. त्या रक्ताचे पायीक आपण आहेत. अरे मरणे हा आपला गुणधर्म नाही, जो मरणे से नाही हटा वो मराठा, ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही मरत असाल तर कुठतरी चुकायले. पण हे चुकत असताना राष्ट्राची संपत्ती, आपली संपत्ती समजून तिची देखभाल करायची आहे. विनाकामी वातावरणाला किंवा या चळवळीला वेगळं वळण लागणार नाही याची काळजी घ्या. आणि जर याला वेगळं वळण लागलं तर त्याला कारणीभूत तुम्हीच आहे. तुम्हाला काय म्हणलं, याच्या अगोदरचे जाट आंदोलन आठवा, सरकारला दाबण्यात सोपं गेलं, कारण होतं त्याला हिंसक वळण लागलं. म्हणून हिंसक वळण लागू द्यायचं नाही. जरांगे पाटील जो निर्णय घ्यायलेत अतिशय छान आहे. लक्षात घ्या, एक सामान्य माणूस संविधानिकरित्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कलम 19 चा फायदा घेऊन देशातली मातबर व्यवस्था स्वतःच्या पायापाशी आणतो, ही ताकद आहे. ती ताकद संयमान आहे. कळलं का? शिवीगाळ केली नाही, हातात काही शस्त्र घेतलं नाही, फक्त दिमाकानं. आणि फक्त या देशातली सत्ता कशी झुकावं लागते ते शिकवलं जरांगे पाटलांनी. आणि मग तिथं जर त्यांचा उद्देश, त्यांचं ध्येय जर बिनाकामी तुमच्या या स्टंटबाजीमुळे वाया गेलं तर येणाऱ्या काळात आपल्याला कोणी नेता नाही. पुन्हा आपला समाज कधीतरी एकत्र येईल याची शंका पण नाही. आणि महत्वाची गोष्ट, विचार पण करायचा नाही. म्हणून सध्या काळाची गरज आहे थोडं शांततानं, संयमानं आणि परक्यातले आपले लोक ओळखून आंदोलनाची दिशा ठरवा. साखळी उपोषण करा, ठिय्या आंदोलन करा,
पण शांतता मार्गाने, शांततेने सर्व मार्गाचं काय होणार आहे, सोल्युशन होणार आहे. आणि टेम्पररी प्रॉब्लेम साठी परमनंट सोल्युशन घ्यायचं नाही, मरणे हा पर्याय नाही. आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्यायचा, आदर्श छत्रपती संभाजीराजांचा घ्यायचा आहे. मरायचं नाहीये, इतिहास लढणारांचा आहे, आपल्याला लढायचंय आणि लढून आपल्या पदरात काहीतरी भेटणारच आहे. कारण का, अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली आहे. संविधानाचं वैशिष्ट्य आहे. काहीतरी बदल होईल, सर्व काही सुरळीत होईल, आरतीय नाही, काहीतरी निकष भेटतील, काहीतरी सुख सुविधा भेटतील, फीस मध्ये सवलत भेटल, काहीतरी होईलच ना. पण त्याचा इम्पॅक्ट चांगला होण्यासाठी आपण सध्या सर्वत्र एकत्र एका माणसाच्या विचारानं एकत्र आलोत, तर त्या माणसाच्या विचारानं चालणं सध्या काळाची गरज आहे. आणि जर आपला विचार भरकटला तर मग ते वावटूल तयार होईल, मग ते एका जागी थांबत नाही, तर त्यांना आपलं कोणाचंच भलं होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, आत्महत्या करणं हा पर्याय नाही. आरक्षण, आता आरक्षण म्हणल्याच्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट, मी युट्यूब माध्यमातून फेसबुक माध्यमातून रील करणाऱ्या तमाम बांडगुळांना सांगतो की तुम्ही जे डायलॉग राहिले ना की आमचं आरक्षण 2 रुपये किलो गहू आणि तांदळासाठी नव्हतं, हा शब्द तुम्हाला बदलावा लागेल. आणि म्हणून आरक्षण म्हणल्याच्या नंतर केवळ काहीच्या डोक्यात प्रश्न निर्माण होतो, आरक्षण म्हणलं की बौद्ध, आरक्षण म्हणलं की एससी, पण एससी म्हणत असताना आरक्षण म्हणलं की केवळ बौद्ध, असा काही लोकांच्या डोक्यात विचार आला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना संविधानामध्ये बाकीचे लोक हयातीत असताना आपण आरक्षण आर्थिक विषमतेवर नाही तर जातीनिहाय दिलं होतं. आणि हे जर पाहिलं असेल तर राजश्री शाहू महाराजांचा इतिहास पहा, तिथेही आरक्षण गोरगरीब जातीनिहायच देण्यात आलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आरक्षण म्हणजे केवळ बौद्ध धर्मच किंवा केवळ बौद्ध किंवा एससी असा उल्लेख ज्यांच्या मनात येतो, आणि जी लोक डायलॉग हाणले तांदूळ गहू, त्यांना आवर्जून विनंती आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, एकमेकाला समाजात रस्त्यावर उतरू नका. देशाची अखंडता टिकली पाहिजे, देशाची एकात्मता टिकली पाहिजे. सकाळपासून जन्मलो तेव्हापासून शाळेत गेलो तेव्हापासून भारत माझा देश आपण म्हणलो, तो भारत आपला नाही आणि इतरांचा होणार नाही याची काळजी घ्या, तो नेहमीच सदैव माझाच राहिला पाहिजे. म्हणून कळकळीन बोलायलो की आरक्षण पाहत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, एससी लक्षात घ्या, आरक्षण 13%, याच्यामध्ये 59 जाती आहेत, त्याच्यातल्या 58 जाती हिंदू आहेत. 58 जाती काय आहेत, हिंदू आहेत. एक जात आहे बौद्ध, म्हणजे आरक्षण केवळ याहिलाच दिलं नाही. काय 13% आरक्षण आहे, 59 जाती आहेत, 58 जाती हिंदू आहेत, एक जात बौद्ध आहे. याच्याबद्दल डिटेल बोलल्यावर काही पुन्हा भांडगुळ माझ्या मागे लागतील, कलक ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या, एसटी आरक्षण 7% आहे, जाती 47 आहेत आणि 47 जाती पण हिंदू आहेत. इकडे पहा, ओबीसी आहे, आरक्षण 19% आहे, 346 ते अंदाजे 350 जाती आहेत, ह्या सर्व जाती हिंदू आहेत. एसबीसी आरक्षण 2% आहे, याच्यामध्ये 7 जाती आहेत, 7ही जाती हिंदू आहेत. एनटीए हे बाब्या आरक्षण, एनटीए म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण बोलायलो ते बाय प्रूफ बोलायलो. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे की बाबा या ठिकाणी आरक्षण यांना 3% आहे, याच्यामध्ये 14 जाती आहेत, 14 पण जाती हिंदू आहेत. त्याच्यानंतर आरक्षण एनटीबी आहे, एनटीबी ला आरक्षण 2.5% आहे, याच्यामध्ये 38 जाती आहेत, 38 जाती आहेत, 38 जाती पण हिंदू आहेत. याच्यानंतर एनटीसी आहे, आरक्षण 3.5% आहे, याच्यामध्ये जात एक आहे, ती जात पण हिंदू आहे. आरक्षण एनटी ड 2% आहे, त्याच्यामध्ये एक जात आहे, ती म्हणजे वंजारी, आणि ती पण हिंदू आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना फक्त हे नाही पाहिले, सर्व पाहिले. घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त हे पाहिले का, आरक्षण देत असताना इथं हिंदू पाहिले, इथं हिंदू पाहिले, इथं हिंदू पाहिले, इथं पण हिंदू पाहिले, इथं पण हिंदू पाहिले, इथं पण हिंदू पाहिले, इथं पण हिंदू पाहिले, मी पण हिंदू आहे. कळलं का? त्यामुळे मलाही शिक्षणाचा अधिकार मिळाला. पहिले शिक्षण व्यवस्था कोणाच्या तरी मालकीची होती, त्याच्याकडे होती, आज मी पण शिकवायलो, संविधानाची कृपा आहे. कलम 19 नुसार बोलायलो, संविधानाची कृपा आहे, आणि ती कृपा बाबासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून आरक्षण म्हणजे केवळ हे नाहीत, आरक्षण म्हणजे सर्वच आहेत. तेव्हा जातीनिहाय आरक्षण मिळाले, येणाऱ्या काळात आर्थिक निकषावर आरक्षण मिळेल, पण आरक्षण मिळाले म्हणून आपण इतरांना टोमणे मारणार नाहीत हे पण लक्षात घ्या. आपला लढा न्यायिक मार्गाने आहे. रील स्टार, युट्यूबर याच्यावर डायलॉग मारणारे, तांदूळ गहू हा डायलॉग मारायचा नाही.
देशामध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, जो मरकर नाही हटा ओ हे मराठा, त्याच्यानंतर ते एक जण समाजाचा लढा आहे, समाजाच्या हक्कासाठी. अरे तू जिलाबी कड पाहतो आणि पेढा मागतो, तुला समाजाच्या आरक्षणात निगेटिव्ह बोलायचा काही अधिकार नाही. त्याच्यानंतर तुझी जेवढी एक हाईट आहे, तू बिनाकामी पकल काहीतरी करायला तुला गरज नाही. त्यांचं चलायला चलू दे. आतापर्यंत समाजातले गोरगरीब तरुण तू ह्या मागं फिरवले तू आणि मातीत घातले, तुला काय समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे? अलीकडं ते आमदार खासदार तिकडे गेले होते तेव्हा तू रडू लागला, तू लय व्हिडिओ व्हायरल झालते, असं केलं तसं केलं. आता तू बोलायला है ना 96 कुळी 92 कुळी, तुला गरज नाही. समाजाचा लढा आहे. एक गोरगरिबाचं पोरग आंदोलनाला बसलंय, समाजाचे हाल अपेष्टा पाहिल्यात, गोरगरीब लेकरांचे प्रश्न पाहिलेत, त्या प्रश्नासाठी बेजार आहे, त्यांचा ते लढा द्यायले. तुला लढ्यात यायचं नसेल तर येऊ नको, पण निगेटिव्ह डायलॉग मारून बिनाकामी त्यांना त्रास देऊ नको. ते लोक त्या रस्त्यात विरोधात येतील, मग तो कार्यक्रम होईल. गावबंदी तर तुला अशी बी केलेली आहे, म्हणून जे चालायला ते बरोबर चालते. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, अनेक जण दरिंदर म्हणालेत की बाबा जरांगे पाटलाचा बोलता धनी कोण आहे, म्हणजे जरांगे पाटलाला स्क्रिप्ट कोण लिहून द्याले, जरांगे पाटलाला बोलायला कोण लावायले. तर लक्षात घे बाब्या, जरांगे पाटलाला बोलायला कोण लावायले, जरांगे पाटलाला बोलायला कोण लावायले कळलं का? ज्या घरातली पोरगी लग्नाला आली, लग्नाला येत असताना महत्वाची गोष्ट, घरात तिच्या लग्नासाठी पैसे नाहीत, त्यावेळेस हतबल झालेला बाप हा जरांगे पाटलाचा बोलता धनी आहे. कळलं का? मार्क जास्त पडले पण तो नोकरी लागला नाही आणि त्या पोराचे अनेक प्रश्न निर्माण झाले, म्हणून त्या प्रश्नासाठी जॉब विचारणारा गोरगरिबाचा बाप जरांगे पाटलाचा बोलता धनी आहे. शेतात पिकवलेलं पीक आहे, त्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून अर्धा लिटर रोगर स्वतःच्या घशात ओतणारा आणि स्वतःची अंतयात्रा संपविणारा, स्वतःचा देह संपविणारा गोरगरीब शेतकरी म्हणजेच जरांगे पाटलाचा बोलता धनी आहे. आतापर्यंत तुमच्या सतरंजा चटाया उचलून तुमच्या मागे स्वतःचं भविष्य राख रांगोळी करणाऱ्या आणि आता कुठंतरी गोरगरिबाचं एक लेकरू उपोषणाला बसले, साऱ्या समाजाला जाग निर्माण करून आपला लढा कुठतरी समाजासाठी लढावा लागतो, हे जाग करणाऱ्या तरुणांच्या मनात जी आग निर्माण झाली, त्या आगीचा बोलता धनी म्हणजे जरांगे पाटील आहे. म्हणून गोरगरिबाच्या हक्कासाठी, न्यायासाठी, कुठंतरी पोरीच्या लग्नासाठी प्रश्न पडलाय, बापाकडे पैसे नाहीत, लेकराची नोकरी गेली त्यासाठी, त्याच्यानंतर शेतातल्या पिकाला भाव नाहीत त्यासाठी, ह्या गोरगरिबांचा बोलता धनी म्हणजे जरांगे पाटील आहे. म्हणून कोणाला वाटलं स्क्रिप्ट पाहिजे तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देता येते. समाजात तेढ निर्माण करू नका. समाज आपल्या मार्गानं, आपल्या हक्कानं, न्याय हक्कानं तो निर्णय मागतोय, न्याय मागतोय, त्यांचं चाललंय चालू द्या, पण आडकाठी निर्माण करू नका. समाजात तेढ निर्माण होणार नाही या पद्धतीने आपण काळजी घेसाल, संविधानिक पद्धतीने आपण मोर्चे काढसाल, संविधानिक पद्धतीने आपल्या मागण्या मांडसाल. मात्र राष्ट्राची संपत्ती ती आपली संपत्ती, याची काळजी घ्या. बिनाकामी आपल्यावर केसेस पडतील, बिनाकामी आपले पोरं तुरुंगात जातील, बिनाकामी आपले लेकर अटक होतील आणि अख्ख्या आयुष्याचा, महत्वाची गोष्ट अख्खं आयुष्य धुळीस मिसळेल असं काही वावग कृत्य कुठलाही तरुण या नात्याने करणार नाही अशी एक आशा बाळगतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, बोलवता धनी सांगितलं, नकारात्मक ज्यांना बोलायचंय कृपया बोलू नका. जे चाललंय ते बरोबर चाललंय, त्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत आहेत. आम्ही शिकवताना पाहिलंय कित्येक पोरं 2-3 मार्कानं कटतात, तेव्हा ते आमच्याकडे येतात, तेव्हा त्यांचे हाल अपेष्टा, त्याचे कष्ट, त्याच्या डोळ्यातलं जे काही पाणी आहे ते डोळ्यानं पाहिले आणि मग ते त्यांच्या हक्कासाठी लढतात. तर तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचा नसेल तर कृपया नकारात्मक स्टेटमेंट देऊ नका, त्यांच्या लढ्याला यश द्यावं हे तरी मनातून बोला. आणि बोलवता धनी मी सांगितलं, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतीमालाला भाव मिळणारा शेतकरी, या सर्वांचा बोलवता धनी म्हणजे जरांगे पाटील आहे. त्यांना कोणी स्क्रिप्ट लिहून दिलेली नाही. गोरगरिबाच्या लोकांना स्क्रिप्टची गरज नसती. तुम्ही शिकतात कुठल्या तरी माजुऱ्या कॉलेजमध्ये, तुम्हाला फीस असती, तुम्हाला बुद्ध्यांक कमी असतो, पण तुम्हाला लिहून द्यायला माणसं असतात. आमच्या गोरगरिबाला लिहून द्यायला माणसं लागत नाहीत. आम्ही त्या अनुभवातून शिकतो, ती परिस्थिती आम्ही अनुभवलेली असते. आम्हाला एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पण दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. आमच्या मायबापाला आम्ही दिवस रात्र त्या तळपत्या आगीमध्ये, त्या शेतीमध्ये कुठंतरी पीक लावताना, पीक काढताना, मशागत करताना शेतीची पाहिलेलं असते. म्हणून आम्हाला दुष्काळावर भाषण करताना कुठली आर्टिफिशियल डायलॉग बाजी लिहून घ्यायची गरज नाही, ते आम्ही स्वतः अनुभवलेले. म्हणून जे मराठा आंदोलन चालू आहे, जे त्यांच्या मागणीसाठी चालू आहे, ते त्यांच्या न्याय हक्कासाठी चालू आहे. त्यांच्या न्याय हक्काला यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सरकारला सद्बुद्धी देवो, त्यांच्या मागण्याचा विचार करू. तुम्ही आम्हाला वेळ मागताय, नेमकं वेळ मागताना टिकणारं आरक्षण म्हणजे नेमकं काय ही पण एकदा कन्सेप्ट क्लिअर करा आणि तरुण गोरगरिबांच्या लेकरांना न्याय द्या.
नाहीतर मग सरकार आपल्या दारी, उपमुख्यमंत्री दौऱ्यावरी, है का नाही, वांदेत पुन्हा, आणि इथं आग लागली घरोघरी, तर तुम्ही रिकाम्या बाता मारी असे वांदे होणार नाहीत. सर्वांनी हा भारत एक आहे, हा भारत माझा देश आहे, याची आपण काळजी घेसाल, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजसाल आणि न्यायिक मार्गानं, संविधानिक मार्गानं आपला लढा यशस्वी करसाल. तुमच्या त्या लढ्याला भरभरून शुभेच्छा. तुम्हाला ज्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मिळो. पुन्हा एक प्रश्न आहे, मराठवाड्यातलेच मराठा ओबीसीत का नाही, हा एक प्रश्न आहे. त्याच्याबद्दल अभ्यास करायलो. त्याच्यात काही विरोधात माझ्या बोलतील, फरक तो पडत नाही. खऱ्या बाबतीत बोलणं काळाची गरज आहे आणि म्हणून प्रत्येक समस्या खऱ्या पद्धतीनं मांडणं शिक्षकाचं कर्तव्य जमते. ते आपण बोललो. आरक्षण कोणत्या कलमात आहे, कोणत्या भागात आहे, हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्यानंतर त्यावर बोलणं सध्या गरजेचं नाही. पण सध्या जे देशात वातावरण बिघडले, सध्या जे राज्यात वातावरण बिघडले, याला खतपाणी नेमकं घालायला कोण? त्यामुळे परक्यातले आपले आणि आपल्यातले परके ओळखणं गरजेचे. ते आंदोलन शांतता मार्गाने घेणं गरजेचं आहे आणि आपल्या मागण्या पूर्ण होतील हा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांना आपल्या देशाची संपत्ती आपली संपत्ती समजसाल आणि सदैव एक वाक्य तुमच्या हृदयात सदैव राहील, भारत माझा देश आहे, असा एक विचार तुमच्या प्रती मांडतो. सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.